नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभक्तीचे प्रत्यय याचा अभ्यास करणार आहोत. आता विभक्तीचे प्रत्यय काय? तर मराठी व्याकरणामध्ये नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी म्हणजे मूळ क्रियापदाशी काय संबंध आहे हे दाखविण्यासाठी त्याच्या मूळ रूपांमध्ये बदल केला जातो आणि जो बदल केला जातो त्यालाच विभक्ती असं म्हणतात. आणि या शब्दांमध्ये मूळ शब्दामध्ये जो बदल केला जातो, जसं राम हा मूळ शब्द आहे आणि रामाने आपण केलं तर आपण रामचं रामा केलं, रामा झालं सामान्य रूप आणि ने प्रत्यय लागला. कोणता प्रत्यय लागला? ने प्रत्यय लागला. कशाचा लागला? तृतीयेचा. तर हा जो बदल होतो त्याला जे प्रत्यय लागले जातात त्याला विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. ते आहे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन असे 8 आहे प्रकार. तर आपण हे प्रत्यय घेणारच आहोत. आपण त्याच्यासाठी एखादं उदाहरण घेऊ. जसं की शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा. घे, अर्थ लागत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. आता शिक्षक मूळ शब्द, शिक्षकांनी सामान्य रूप झालं, नी प्रत्यय लागला. विद्यार्थी मूळ रूप, विद्यार्थ्यांची प्रत्यय लावताना बदल झाला. विद्यार्थ्या सामान्य रूप, ची प्रत्यय लागला. परीक्षा घेतली. म्हणजे हे जे बदल आहे अर्थ जोडण्यासाठी वाक्याचा क्रियापदाशी, तर हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे हे विभक्तीचे प्रत्यय. आता या विभक्तीचे प्रत्यय लक्षात ठेवण्यासाठी मी एक छोटीशी चाल त्या प्रत्ययांना दिली आहे, लक्षात घ्या. आणि हे पाठ करावं लागेल आपल्याला, कारण पुढे पुन्हा प्रयोगासाठी हे कामात पडणार आहे. म्हणून हे रोज रोज तुम्ही लावलं आणि ऐकलं तर ते पाठ होईल. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते. आता मी सलाते सलानाते का म्हटलं? द्वितीयेला सलाते एकवचन आणि सलानाते अनेकवचन. प्रत्येकाचं असं लक्षात ठेवायचं, विभक्ती आणि एकवचन अनेकवचन. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने एशी निही एशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन, षष्टी चाची चे चाची, सप्तमी तय्या तय्या. संबोधन प्रत्यय नाही, पहिल्यांदा एकवचनात आणि अनेकवचनात नो. नो म्हणजे संबोधन, म्हणजे आपण कोणाला तरी हाक मारतो आहे, नो असा प्रत्यय असतो. तर हे जर असं म्हटलं ना किंवा ऐकलं ना रोज तर पाठ होईल. आता एकवचनामध्ये आपण एखादं उदाहरण घेऊ, छोटंसं उदाहरण घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, फूल हे मूळ रूप आहे. आता याच्यावरूनच आपण पूर्ण घेऊ. फूल हे मूळ रूप आहे, त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही आणि फूलच असेल. फूल खूप छान आहे फूल, आणि याचं जर ओळखायला लावलं तर मूळ रूप प्रथमा विभक्तीत आहे, फूल. आलं लक्षात? त्याला प्रत्यय कुठलाही नसतो. द्वितीयेमध्ये सलाते आणि सलानाते असे प्रत्यय लागले. सलाते एकवचन, सलानाते अनेकवचन. आता हे फूल घेतलं, याला प्रत्यय कसा लागला आहे? स लाते एकवचनामध्ये. आता फुलास, फुला, फुलचं फुला केलं त्याला सामान्य रूप म्हणू, आणि फुलास स प्रत्यय लागताना फुलास आपल्याला म्हणावं लागेल. तर ते फुला केलं ते सामान्य रूप आणि स हा प्रत्यय लागला, फुलास. अनेकवचनामध्ये फुलांस, फुलांस, अनेकवचन. दोन हे राहील. हे आहे माझा हात अनेकवचनाचा आणि हा आहे एकवचनाचा. तर द्वितीय सलाते सलानाते. आणि द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सलाते सलानाते सारखे असतात प्रत्यय. ते कसे ते पुढे सांगते. तृतीयमध्ये ने एशी निही एशी, फुलाने सुगंध दिला, फुलांशी, फुलांशी. आलं लक्षात? ने एशी निहीशी, फुलाशी, फुलास, फुलाने, फुलांशी. चतुर्थीमध्ये परत सलाते सलानाते आला आहे. आता मी ते द्वितीय आणि चतुर्थीचं तुम्हाला स्पष्टीकरण देते. द्वितीयेत पण सलाते सलानाते प्रत्यय आहे आणि चतुर्थीत पण सलाते सलानाते प्रत्यय आहे. द्वितीयेमध्ये सलाते असेल तर कर्माशी संबंध जोडलेला असतो, त्याचा कर्माशी संबंध असतो. कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता येतं क्रियापदामध्ये, मी ते शिकवलं आहे. तर तो हे
जसं विद्यार्थ्याने फुलास तोडले, तोडण्याची क्रिया आहे. फुलास तोडले कर्माशी संबंध. तोडणे कर्म आहे, तोडणे क्रियापद आहे. पण काय तोडले? तर काय तोडले? फुलास तोडले, फुलाला तोडले. फुलाची सलाते सलानाते हे कर्माशी. आणि चतुर्थीत मात्र चतुर्थीचे जे सलाते सलानाते त्यामध्ये दान अर्पण करणे, दान देणे, भेट देण्याशी संबंध असतो. कसा? तर विद्यार्थ्याने फुलास देवाला अर्पण केले, देवाला दिले, दानाची क्रिया. विद्यार्थ्याने फुलांना, आलं लक्षात? सलाते सलानाते, फुलांना अनेक वचन. शिक्षकांना भेट दिली, अर्पण केले, दान दिले. देण्याची जर क्रिया असेल तर चतुर्थीचे प्रत्यय आणि कर्माशी संबंध असेल तर द्वितीयचे. एवढं लक्षात ठेवा फक्त, कारण सारखे आहे. मग कन्फ्यूज होतं की आपण हे कसे सारखे कसं ओळखायचं. आलं लक्षात? आता चतुर्थी झाली. पंचमी ऊनहून, फुलाहून छान काय असणार? फुलांहून छान काय असणार? षष्टी चाचीचे चेचाची, फुलाचा सुगंध छान आहे, फुलांचा सुगंध सुंदर आहे. चाचीचे चेचाची, फुलांचा, फुलांची, फुलांच्या, फुलांची असं. आणि सप्तमीमध्ये तय्या, एकवचन पण तय्या, अनेकवचन पण तय्या. मग एकवचनामध्ये फुलात फूल गुलाबाचे, आणि अनेक वचनात फुलांत फूल हेच. आलं लक्षात? तर हे झालं कशाचं? सप्तमीचं. आणि संबोधनमध्ये नो हा प्रत्यय लागला असतो फक्त अनेक वचनात. आणि एकवचनात प्रत्यय नसतो. त्याच्यामध्ये अनेकांचा बोध होतो म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपण हाक मारत असतो. जसं मुलांनो इकडे या. वक्ता असेल माझ्या बंधू आणि भगिनींनो, नो हा प्रत्यय लागला. मुलांनो, बंधू भगिनींनो, नो प्रत्यय लागला तर संबोधन अनेक वचन फक्त असतं. तर अशा पद्धतीने हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आपण एकदा विभक्ती प्रत्ययाचा पाठांतरासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते कर्म, तृतीयाने एशिनीही एशी, चतुर्थी सलाते सलानाते दान, पंचमी ऊनहून, षष्टी चाचीचे चेचाची, सप्तमी तय्या. संबोधन एकवचन नाही प्रत्यय आणि अनेक वचनात नो हा प्रत्यय लागलेला असतो. तर अशा प्रकारे आपण हे पाठ करा आणि पुढे आपण प्रयोग घेऊ. तेव्हा हे प्रत्यय कसे कामात येतात आणि कर्ता कर्म कसं ओळखायचं त्यासाठी आपण क्रियापदाचा मी तक्ता पण दिलेला आहे आणि क्रियापद पण घेतलेलं आहे. तर ते कर्ता कर्म ओळखण्यासाठी त्याचा अभ्यास तुम्ही करा. हे पण पाठ करा छान. आणि अगदी सोप्या भाषेत असं पाठ केलं किंवा लावून दिलं तर ते पाठ होत असतं. पुढे आपण भेटू. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तुम्ही तो सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक शेअर पुढे पाठवा. नमस्कार, धन्यवाद.